ढिसाळ प्रशासन याला म्हणतात. शेतकरी संकटात, कलेक्टर नाचतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवत आहे यांचं गांभीर्य काय आहे. मंत्री किती जाऊन बांधावर नाचले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे. म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करतानाचा फोटो दिसतोय. म्हणजे गांभीर्य जर असतं, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे, आणि यांची नाचण्याची हिंमतच कशी होते कलेक्टरांची. या कलेक्टरावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. तिकडे बांधावर फिरायला पाहिजे, तिकडे बसून लोकांची कामं करायला पाहिजे. डोळ्यात अश्रू असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. आणि जिल्ह्याचा प्रमुख असलेला जिल्हाधिकारी नाचतो आहे, यापेक्षा या सरकारची म्हणजे मला वाटतं की वेशीवर टांगली आहे यांची होती नव्हती अशी परिस्थिती एकूण या सगळ्या प्रकरणावरून मला दिसते. मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.